देतो मी, पण त्याच्या आपली एक अट आहे, 2 काय 3 देतो, पण एका सभागृहात आपल्याला आपल्या विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका तयार करावी लागेल. अभ्यासिका तयार केली तर मी घेतो. नुसती ती काय सभागृह बांधू नका. त्या ठिकाणी आपण देवापुढली मंदिरं झाली, आता आपल्या विद्येची मंदिरं करणं गरजेचं. आपली लेकरं अभ्यास करतात, काही लोकांना आपल्या मुलींना बाहेर अभ्यास करायचं म्हणून जाता येत नाही, मुलांना जाता येत नाही, परिस्थिती नसती. मग त्यासाठी आपण जर अभ्यासिका आपल्या प्रत्येक गावात, माझा संकल्प हीच आहे की प्रत्येक गावात अभ्यासिका तयार करायची ना, आपल्या लेकराला कुठेही बाहेर अभ्यास करण्यासाठी जायची गरज पडू नये. त्यासाठी तुम्ही मागताना अभ्यासिका सभागृह बांधा. तुम्ही इतर वेळेस त्याला काय बी वापरा, पण अभ्यासिका मागा, कारण आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी गरजेचं आहे. आपण पुढच्या पिढीचं भवितव्य बघितलं पाहिजे असं मला वाटतं. मी देतो 2 नाही 3 देतो, पण एक अभ्यासिका कंपल्सरी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आपण जर हा विचार केला नाही तर आपण कितीही बाकीच्या भौतिक सुविधा केल्या ना, आपली पिढी जर शिक्षणात पुढे गेली नाही किंवा आपल्या कुठल्या गोष्टीत आपण जर त्याला मदत केली नाही तर आपण ह्या स्पर्धेच्या युगात खूप मागे पडतो आणि आपल्याकडे सुविधा नाहीत. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जावा, पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक गावात 10-5 तहसीलदार आहेत, म्हणजे सगळे अधिकारी वर्गाची संख्या जास्त आहे. मग आपल्याकडे आहे का? नाही, कारण आपल्याकडे हीच नाही, लाईनच नाही. एकदा लाईन लागली का एखाद्या ह्यानं, आपल्याकडे कसं असतं, एखाद्याने एक ट्रॅक्टर घेतली 30 ट्रॅक्टर घेतली सगळी, बरोबर आहे का? असं असतं की अनुकरण करायचे आपल्याकडे लय सवय असते लोकांना. एखाद्याने एक गोष्ट केली, एकानं पॉली हाऊस केली की सगळी पॉली हाऊस करते ती, एकानं पोल्ट्री केली की सगळी पोल्ट्री करते ती, एकानं गाई आणल्या दुधाला, एका डेअरीचा प्लॅन टाकला की सगळी दूध करते ती. माझं म्हणणं आहे की एखादा अधिकारी झाला तर बाकीचे बी अधिकारी होतील, हे अनुकरण करण्याची आपल्याकडे आहे प्रथा. मग चांगल्या गोष्टीला आपण त्यांना नेऊ, कारण शेतीला मर्यादा आहे. आपण बघतो की दर 3 वर्षांनी दुष्काळ पडतो आपल्याकडे. बरं, नवीन पिढी ही शेतात आपल्यासारखं जुन्यासारखं काम करू शकत नाही. आपल्यासारखं म्हणजे मी करत नाही, तुमच्यासारखेच. म्हणजे आधीच्या पिढीने जे केलं ते पुढची पिढी तेवढं कष्ट करू शकत नाही. त्यांना बाकीच्या गोष्टीला हे करण्यापेक्षा अशा गोष्टीत आपण प्रोत्साहन देणं किंवा त्यांच्या भवितव्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं आपण माझा संकल्प आहे की येत्या 5 वर्षात आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात एक अभ्यासिका निर्माण करायची आणि आपल्या गावातील मुलांना मुलींना अभ्यास करण्यासाठी, ज्या परीक्षा देते ती करण्यासाठी कुठेही गावातून बाहेर जायची वेळ येणार नाही. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ असणं गरजेचं आहे आणि तुमची मागणी तशी असणं गरजेचं आहे.